चला तर आज आपण बनवणार आहोत वांग फ्राय आणि हे आपण बनवणार आहोत खारं वांग। यासाठी आपल्याला 5-7 वांगे स्वच्छ धुवून असे मधून व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत आणि एका कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि जिरे आणि मोहरीची आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे आणि लगेच आपल्याला फोडणीमध्ये हे चिरलेले वांगे टाकायचे आणि ह्या 2-3 मी हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत। ह्या जास्त काही तिखट नाही आहेत, सपकच आहेत। तुम्ही लहान मुलांना पण हे डब्याला वगैरे देऊ शकता। हे वांग्याची भाजी आणि हळद टाकायची आणि लसूण टाकायचा आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि हे सगळं आपल्याला तेलावर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता हे वांगे आपण तेलात टाकल्यामुळे वांग्याला कलर पण छान येतो आणि सगळेच आपले मसाले जे आहेत हे याच्यामध्ये एकदम छान असे परतले जातात। आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आणि हे आपण शेंगदाण्याचा कूट आहे केलेला तोही आपण टाकणार आहोत। आता हा एकदम आपण भरल्या वांग्यासारखं मध्येपर्यंत जातो। याला थोडंसं पाणी घ्यायचं आणि शिजण्यासाठी, कारण आपला हा जे कूट वगैरे टाकलेला आहे तो एक करपला नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला हे थोडंसं पाणी टाकायचं आणि वांगे हे आपल्याला शिजायला थोडंसं पाणी लागतं। मग हे झाकून ठेवायचं आणि हे बघा आपले वांगे खूप मस्त फ्राय झालेले आहेत। खायला पण खूप छान लागतात आणि टिफिनला लहान मुलांच्या वगैरे चांगला आहे। ही रेसिपी पटकन पण होते, सकाळी लवकर करायच्या वेळी। आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे